श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भरतकुल भाग्य कलिके भावरसानंद परिणतः सारे जगत अखिल मोहन करे। जय जय रंगारी देवता देवी जय जय रघुवीर समर। हरि जय जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम जय
कृष्ण हरे राम राम कृष्ण हरे गोपाल गोवर्धन गोपाल गोपाल गोवर्धन गोपाल गोकुल संकट गोकुल संकट राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे शरणागत दीना शरणागत दीना गत दीना गत दीना गत दीना गत दीना शरणागत दीना गत दीना शरणागत दीना शरणागत दीना 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 गत दीना गत दीना
करुणा दृष्टि करुणा दृष्टि जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे शरणागत जिना शरणिगत करुणा दृष्टि हरि कृष्ण हरि जय राम सीताराम चरणी लक्षदा राजा राम चरणी लक्षदा सीताराम चरणी लक्षदा रे राजा राम चरणी लक्षदा सीताराम चरणी लक्षदा राजा राम चरणी लक्षदा सीताराम चरणी लक्षदा राजा राम सीताराम चरणी लक्षदा राजा राम चरणी लक्षदा कीर्तनसंगी रंगात देव वागो कीर्तनसंगी रंगात देव वागो कीर्तनसंगी रंगात देव वागो कीर्तनसंगी रंगात देव वागो राजा चरणी लक्षदा राजा वरुपी मना वरुपी मना वरुपी मना वरुपी मना वरुपी मना
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पुंडरीकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती जय जयकाराचं प्रमाण थोडं अथर्व करूया. पहिलाच दिवस आज उत्सवाचा आहे आणि पहिला दिवस उत्सवाचा म्हटल्यावरती थोडासा उशीर होणं स्वाभाविक आहे आणि उशीर झालेला असला सुद्धा तरी सुद्धा आपण त्याच संख्येनं कीर्तनाकरता उपस्थित आहात. म्हणून प्रभू दत्तात्रयांना आवडेल असं नाम परत एकदा आपण आपल्या उंच स्वरामध्ये घेऊया. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ अवधूत चिंतन श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की सबदंतन की गो माता की जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती. वाह वाह एकदम बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे. हा तो चालू असतो त्या तालाचं नाव गंधर्व टेका आहे. किती जरी मोठा कबली असला तरी सुद्धा गंधर्व टेका त्याला येईलच असं नाही. परंतु त्याचं वय लहान आहे तरुण पटकन पाहिजे तरी सुद्धा गंधर्व टेका तो आज वाचवतो. राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे. अति साजिरे स्वल्प तो
सोपे फुकाचे अतिसाची रे स्वरूप सोपे फुकाचे बहु चांगले राघवा राघवाचे बहु चांगले नाम राघवाचे कधी मूळ निमूळ घेता भवाचे भवाचे कधी मूळ निमूळ घेता भवाचे बहु चांगले नाम या राघवाचे या राघवाचे करी मूळ निमूळ घेता भवाचे निवा मानवा हेची कैवल्य साचे निवा मानवा हेची कैवल्य साचे बहु चांगले नाम राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे अतिसाची रे कल्प सोपे मुखाचे या राघवाचे या राघवाचे या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे या राघवाचे या राघवाचे चुनरी रंग भरितारी मोरी चुनरी रंग भरितारी मोरी चुनरी रंग भरितारी मोरी चुनरी रंग भरितारी मोरी मोरी चुनरी रंग भरितारी मोरी मोरी चुनरी रंग भरितारी रंग भरितारी तारी मोरी चुनरी रंग भरितारी रंग भरितारी रंग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्ते शारदे देवी
सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांनी एक श्लोक म्हणायचा. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदा शिवः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवंताला नमस्कार करू. प्रभू दत्तात्रय, आपण जमलेले सर्व परमेश्वर स्वरूप श्रोते, आमचे दोनही उत्तम असे साथीदार, ज्यांच्या मुखात वेद असतील अशी गुरुजी मंडळी, अशा सर्वांना नमस्कार करू. जी भगवंताला नवविधा भक्ती मार्गाची श्रवण आणि कीर्तन भक्ती प्रिय आहे, सर्वांनी मिळून ही श्रवण सेवा व कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी समर्पण करायचे. कारण ज्या नवविधा भक्ती मार्गामध्ये या श्रवण आणि कीर्तनाचं स्थान आहे, ते प्रभू दत्तात्रेयच आपल्याकडून या पवित्र मार्गाने सेवा करून घेतात. म्हणून पूर्ण जगामध्ये कोरोनानं थैमान घातलंय, तरी सुद्धा जर भगवंताच्या मनामध्ये असेल तेच भगवंत करून घेतो. कुठल्याही सरकारचे आभार मानायची गरज नाही बरं का. मंदिर उघडल्याबद्दल धन्यवाद, काही गरज नाही. भगवंताच्या जे मनात असेल ते भगवंत करून घेतो. आणि त्याच प्रकारे अनेक उत्सव आज मी बघितले, काही कारणास्तव म्हणजे या कोरोनाच्या प्रादुर्भावाने काही बंद झाले किंवा कॅन्सल झाले, परंतु त्या उत्सवांमधला बघितलेला हा मी पहिला उत्सव की ज्यामध्ये उलट कोरोनाचा प्रादुर्भाव असताना जास्त मंडळी आले बरं का. जय जय. सांगायचा मुद्दा की भगवंताच्या मनात जर असेल तर सगळं काही भगवंत करून घेतो. सांगण्याचं कारण असं की भगवंत मनुष्याला कधीही दुःखी ठेवत नाही. असं सांगायचं कारण का, तर दुःख घालवण्याकरता हा उत्सव आहे. उत्सव, उत म्हणजे जाणे आणि सव म्हणजे दुःख. दुःख घालवण्याकरता जाणे म्हणजे उत्सव. आणि हा असा उत्सव आपण अतिशय प्रेमाने, अतिशय प्रत्येकाला सांभाळून आपुलकीने हा करतोय. प्रत्येकाची सेवा यामध्ये आहे. आरती असेल, भोवती असेल, तबला वादन असेल, पेटी वादन असेल, ऑर्गन वादन असेल, कीर्तन असेल, अशा अनेक सेवा, भगवंताचा प्रसाद करणं असेल, अशा प्रत्येक सेवा या उत्सवामध्ये आहे. आणि त्याचं फळ भगवंत आपल्याला देतो. आणि त्याचं फळ, त्याचं उत्तर आपण जो या वर्षीचा उत्सव करतोय ते. आणि म्हणून मनुष्य ज्या सुखाकरता धडपडत असतो की जीवनामध्ये काय हवंय तर सुख हवंय. प्रत्येक जणाची अपेक्षा अशी असते की भगवंता हे सुख मला दे. मग हे सुख म्हणजे ह्या सुखामध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून मनुष्य त्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन करतो. आजच्या भाषेत सांगायचं तरुण मंडळी प्लॅनिंग करतो. आणि जर त्या मनुष्यानं नियोजन केलं, प्लॅनिंग केलं आपल्या जीवनाचं, प्रत्येक जीवनाचं प्लॅनिंग म्हणजे कसं, तर घर कुठे असावं, घराला जोडून आपण जो उद्योगधंदा आहे, व्यवसाय आहे ते आपण शोधतो. त्याच प्रकारे घरामध्ये सोफा कसा असावा, पडदे कसे असावेत याचं नियोजन असतं. ज्या गृहिणी वर्ग जो आहे बसलेला, स्वयंपाक घरामध्ये
फोडणी ठेवायचं साहित्य, त्याकरता डबा कसा असावा त्याच्याकरता नियोजन असतं. ते कुठल्या कपाटामध्ये असावा, कुठली गोष्ट कुठल्या कपाटामध्ये असावी ह्याचं नियोजन असतं. प्रत्येक गोष्टीचं नियोजन असतं. अनेक गोष्टीचं नियोजन मध्ये अजून एक गोष्ट नियोजन म्हणजे इन्शुरन्स असतो. आजच्या जगात मेडिक्लेम, प्रत्येक गोष्टीचं नियोजन आहे. मृत्यू सुद्धा हसत हसत बरं आहे ना वाक्य, असं म्हणत नाही आता. ते एक बाई म्हणाल्या काही इन्शुरन्स वगैरे काढून काही उपयोग नाही, तू नेहमी फुकट जातो म्हणे. जय जय, तू इच्छा काय म्हणायची बघा तुझी. मुद्दा आहे प्रत्येक गोष्टीचं आम्ही नियोजन करतो. म्हणून हे मी नाही सांगत बरं, माझ्या मनाचं समर्थ सांगतात दासबोधामध्ये, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे ते उरले ते करंडी पुरुष. ज्यांना समजलं त्यांनी नियोजन केलं आणि या वेगळे ते उरले ते करंडी पुरुष. आणि म्हणून संतांची संगत धरावी असं सांगितलं. पहिल्या दिवशीचं बोलणं म्हणजे थोडं प्रास्ताविक असतं बरं. ह्या प्रस्तावनेचा आपण जर अर्थ बघितला तर त्याचा अर्थ निरूपणाशी जोडलेला नाही, परंतु निरूपण त्या प्रस्तावनेवरती उभारलेले आहे. जसं काही इमारत बांधताना हा पाया जो घट्ट आपल्याला करावा लागतो, तसं ही प्रस्तावना पहिल्या दिवसाची ही महत्वाची आहे. आणि म्हणून इहलोक साधाया कारणे जाणतेची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे. म्हणून संतांची संगत धरावी असं वारंवार सांगतात. म्हणून जीवनामध्ये सुखाकरता जो मनुष्य धडपडतो ते सुख म्हणजे काय हे आज समजतं या श्लोकातून सांगतात. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्यताचे. जय जय रघुवीर समर्थ. आवाज थोडा कमी येतोय बरं. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येकाच्या पोटामध्ये अन्न गेलेलं आहे, भले कीर्तन झाल्यानंतर भूक लागणार आहे तरी सुद्धा जय जय रघुवीर समर्थ. म्हणून ते सुख पाहिजे. शुक्रवार आहे त्यानिमित्त देवीचं स्मरण करूया की मार्कंडेय पुराणामध्ये मार्कंडेय सप्तशती त्यामध्ये मार्कंडेयांनी एक श्लोक सांगितला की देवी आपल्याला 22 प्रकारे सांभाळते. सप्तशतीत वर्णन, या देवी सर्वभूतेषु शुभा रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. 22 प्रकारे क्षुधा, निजा, क्षिती, दया, मातृरूपेण अशा अनेक प्रकारे, बुद्धी रूपेण अशा 22 प्रकारे जगदंबा आपल्याला सांभाळते असं मार्कंडेय सप्तशतीमध्ये वर्णन आहे. ते सांगायचं कारण का तर क्षुधारूपी या देवी सर्व भूतेषु क्षुधारूपेण संस्थिता. क्षुधा म्हणजे भूक जे लागणं आहे आपल्याला शरीरामध्ये, ती भूक आपल्याला लागत नसते, आपल्या शरीराला लागत असते. देहाचे तोतले पुरवण्याकरता या सगळ्या गोष्टी आहेत बरं का. चांगलं दिसणं, चांगल्या गोष्टी लावणं, आता कीर्तनाला उभं राहायचं म्हणजे सगळं आहे की नाही, ते चांगलं दिसण्याकरता आहे. आतून देह कसा आहे हो प्रत्येकाचा. मुद्दा हा आहे की क्षुधा ही तुम्हाला जगवते असं जगदंबा म्हणते. क्षुधारूपेण संस्थिता म्हणजे भूक लागल्यावरती जशी क्षुधा जगवते तशी निरूपणाची भूक लागल्यावरती त्याच्याकरता कीर्तन असतं बरं. जय जय रघुवीर समर्थ. आणि म्हणून शुक्रवार निमित्त देवीचं स्तवन सारे सारे मपध मपध हा राग गोव्याच्या मंडळींना भरपूर आवडतो बरं का. रागाचं नाव दुर्गा. ते सारखं बुवा बघितलं की म्हणतात, तू बुवा मरे खातोस मरे
जेवतोस मरे आणि मग सारे मप धप मप ध सारे मप धप मप ध मरे मप मरे धम सारे मप ध सार मरे प देवी भजो दुर्गा दुर्गा देवी भजो दुर्गा दुर्गा देवी भजो दुर्गा दुर्गा देवी भजो दुर्गा दुर्गा देवी भजो दुर्गा भवानी देवी भजो दुर्गा दुर्गा देवी भजो दुर्गा भवानी जगत जननी जगत जननी जगत जननी देवी भजो दुर्गा दुर्गा देवी भजो दुर्गा दुर्गा देवी भजो दुर्गा हिमनगनंदिनी भवभय खंडिनी हिमनगनंदिनी भवभय खंडिनी अतुल बलबलतानी देवी भजो दुर्गा भवानी देवी भजो देवी भजो देवी भजो दुर्गा जगदंबा माता. म्हणून क्षुधा रूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. त्या अध्यात्माची गोडी लागण्याकरता निरूपणाची चव असते, इतकंच त्यातलं मर्म आहे. आणि म्हणून डोंगरे महाराज नेहमी सांगायचे, डोंगरे महाराज आपल्या सगळ्यांना माहिती होऊन गेले, ते सांगायचे की जीवनामध्ये असा एक क्षण आहे कि जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, एक समय ऐसा निकालो प्यार करो श्री राम से. डोंगरे महाराज पहिल्या दिवशी कीर्तनामध्ये काय सांगायचे की मी बोलतो आहे, आपण ऐकता आहात, हे प्राथमिक आहे. कीर्तनकारानं कीर्तन करणं म्हणजे वाक्यानं बोलणं आणि आपण ऐकणं हे प्राथमिक आहे. परंतु जर अध्यात्माच्या योग्यतेवरती बोलायचं तर माझ्यात काय ताकद आहे त्या भगवंताची स्तुती करण्याची, असं पहिल्या दिवशी डोंगरे महाराज वाक्य सांगायचे. प्रत्येक पहिल्या दिवशी की माझ्यात काय ताकद आहे बोलणाऱ्यामध्ये त्या भगवंताची स्तुती करण्याची, आणि तुमची काय ताकद आहे त्या ऐकण्याची, असं श्रोत्याला सुद्धा पहिल्या दिवशी म्हणायचं. आणि दुसऱ्या दिवशी श्रोते यायचे बरं जय जय असं म्हणून. कारण का दोघांनीही इगो सोडला होता बरं, वक्त्यानं सुद्धा आणि श्रोत्याने सुद्धा. श्रोत्यांपैकी कोणाचा मोबाईल वाजला आणि मला जर राग आला तर माझा इगो हर्ट होतो बरं. म्हणून दोघांनी इगो सोडला होता. डोंगरे महाराज सांगायचे म्हणून माझ्यात काय ताकद आहे आणि आपल्यात काय ऐकण्याची ताकद आहे. म्हणून डोंगरे महाराज सांगतात की जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, एक समय ऐसा निकालो प्यार करो श्री राम से. रामाचं गुणगान का असं डोंगरे महाराज सांगतात. परंतु जीवनामध्ये असेही काही महाभाग मिळतात. काही जण सांगतात की आम्ही इतकं भगवंताचं करतो परंतु आमच्या वाट्याला दुःख आहे, परंतु ते काही करत नाहीत ना भगवंताला रोज हात सुद्धा जोडत नाहीत. त्यांचं सगळं ऐटीच चाललंय, गाडी आहे, दागदागिने, बंगला सगळं आहे. दासबोधात सांगितलंय की समर्थ सांगतात की भगवंताला ज्याला आपल्याला जवळ करायचंय त्याला भरपूर भगवंत दुःख देतो.
आणि ज्याला भगवंत आपल्यापासून दूर करायचे त्याला भरपूर सुख देतो. जो संसार दुःखी दुखवला, जो त्रिविध तापी पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा. बरं, हे समर्थांचं उद्गार आहे. आणि म्हणून जीवनामध्ये एकदा सुख एकदा दुःख झोपाळ्यासारखं आहे, तळ्यात मळ्यात. एकदा सुख, थोडा वेळ सुख, थोडा वेळ दुःख. एक दृष्टांत सांगतो. हा घडलेला दृष्टांत आहे. बरं, कुठलीही लोककथा दंतकथा नव्हे. पुण्यामधला आहे बरं प्रसंग. लगेच सगळ्यांचे कान टोकाले. बरं, जय जय रघुवीर समर्थ. दृष्टांत काय तर साधारणतः रिटायरमेंट नंतरचं जे आयुष्य असतं त्या पद्धतीचं ते जोडपं होतं. साधारणतः वय त्यांचं 65 आणि त्यांच्या पत्नीचं म्हणजे त्या आजीचं वय 55 ते 58 असं. आणि हातामध्ये पोह्याची ताटली, डिश, ते खाताय, पेपर वाचताय. आणि नंतर त्याची बायको सुद्धा, पत्नी सुद्धा येऊन त्याला वाढून स्वतः नाश्ता करायला बसते. आणि हे जे यजमान आहेत आजोबा, ते काय सांगतात तिला की हे सगळं जे आहे ना ते सगळं तुझ्यामुळे. बरं, जे काही ते सुख मिळालंय ना मला ते तुझ्यामुळे. महिन्याला 50 रुपये पगार होता, 50 रुपये पगार. आता मी 60,000 70,000 पेन्शन देतोय. पण 50 रुपये पगार असताना सुद्धा तू जे घर चालवलं ते कोणी चालवणार नाही. बरं, असं म्हणत तेच म्हणा पुरुष जय जय. पण असं म्हटलं बरं, हे जे सगळं आहे ते तुझ्यामुळे आहे. आता जर समर्थ गणातून मला आले विचारायला की जनी सर्व सुखी असा कोण आहे, तर मी सांगते मी सुखी आहे, मी सुखी आहे. कारण जीवनामध्ये तुझ्यामुळे हे सगळं आहे, तुझ्या पायावरती हे सगळं चाललेलं आहे. आणि ह्याचा छान असा संवाद झाला. सुख. आणि थोड्या वेळानं पत्नीने सांगावं की अहो जे काही नाव आहे, अहो कोणी म्हणत नाही फारसे म्हणा, कोकणातच साधारणतः 4-5 दिवस बघायला मिळतो, कारण कोणीतरी नावं ठेवतील म्हणून जय जय. सांगायचा मुद्दा की अहो तुम्ही म्हटलं होतं ना की माझ्यामुळे हे सगळं, म्हणजे दोघांमुळे हे सगळं आहे. परंतु आता आपल्या मुलीला, मुलगी आपली अमेरिकेत असते, तिला आता छान बाळ होणार आहे, बारशाची सगळी तयारी करायची. चला आपण साडी खरेदी करायला. तरी तिला आत्ता कुठे मिळेल? आत्ता छान बसलो आहे. अगं तुम्ही आत्ता काय म्हटलं म्हणे तुझ्यामुळे सगळं आहे, आता माझी एक गोष्टी पूर्ण करू शकत नाही. कडाक्याचं भांडण झालं. बरं, आत्ता थोडा वेळ काय होतं बरं, आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानं काय झालं. आणि दोघांनीही, यांनी तोंड इकडे, तिने तोंड तिकडे. आणि थोडा वेळ झाला आणि फोन वाजला, टेलिफोन. ह्यांना वाटलं तिचा फोन असला तर मी नाही उचलत, तिला वाटलं ह्यांचा फोन असला तर मी नाही उचलत. असं थोडं जरा फिल्मी सांगितलं ना की जरा दृष्टांत ही पचतो. बरं, आणि एकदम ते दोघे आले फोन उचलायला. अर्थात पहिला मान तिने घेतला फोन. फोन घेतल्यानंतर मुलीचा फोन होता. अगं तू आजी झालीस. अहो तुम्ही बघा इकडे काय म्हणताय, मुलीचा फोन आलाय. काय आहे? अहो तुम्ही ऐका तरी म्हणे, तुम्ही तर ही बातमी ऐकलीच तर आनंद होईल. अहो तुम्ही आजोबा झाला तर काय सांगते, मुलाचं नाव काय सगळं मला पाठव बरं, किती वेळ काय, कुठल्या वेळेला जन्माला आला, त्याचं नाव सगळं मी पाठवतो. थोडा वेळ सुख, थोडा वेळ दुःख, आणि थोडा वेळ आजोबा सांगतात की चल तुला घ्यायची होती ना साडी, जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे जीवनामध्ये सुख, थोडा वेळ सुख, थोडा वेळ दुःख, अशी ही परिस्थिती येत असते. परंतु या परिस्थितीवरती मात करून जीवनाचा गाडा हा पुढे सरकवायचा असतो. आणि म्हणून समर्थ काय सांगतात तर समर्थ हेच सांगतात की या जीवनामध्ये सुख सुखते म्हणून आपण म्हणतो ते सुख कशामुळे आहे. बभू सांगले नाम या राघवाचे. यावरती आपल्याला काही दिवस यावरती निरूपण ऐकायचंय. परंतु याला जोडूनच
वेलणकर काकांशी बोलणं झालं होतं फोनवरती की एक नवीन विषय मी आपल्यापर्यंत घेऊन येतो, तो म्हणजे नारदांनी लिहिलेला नारद भक्ती सूत्र ग्रंथ, की ज्यामध्ये 84 सूत्र नारदांनी लिहिली. त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय हे सुद्धा ह्याच बरोबर या पूर्वरंगामध्ये आपण ऐकायचं. नारद भक्ती सूत्र हा ग्रंथ अनेक शास्त्रांवरती सूत्र रचली गेली, परंतु भक्ती या शास्त्रावरती कुणीही सूत्र रचलेलं नव्हतं. ते सूत्र रचण्याचं कार्य कुणी केलं तर नारदांनी केलं, देवर्षी नारद. आणि म्हणून नारदांचा अधिकार काय सांगितलं जातो तर त्या नारदांनी लिहिलेल्या भक्तिसूत्रावरती त्याच्याच निरूपणाची जोड घेऊन बहु चांगले नाम या राघवाचे, ही भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे आपण पुढचे अनेक दिवस बघायचं. धन्य धन्य तो नारदू जाती सर्वत्र गोविंदू, जो हरिनामाचा छंदू तेणे परमानंद सदोदित, जो श्रीकृष्णाचा आवडता ज्याचे श्रीकृष्ण आवडे सर्वथा, ज्याचेही संगे तत्वाचा नित्य मुक्तता जडे जीवा. नारदांचं वर्णन केलंय एकनाथ महाराजांनी, एकनाथ भागवतामध्ये. धन्य धन्य तो नारदू जाती सर्वत्र गोविंदू, असा धन्य असणारा नारद जो श्रीकृष्णाचा आवडता, भगवान गोपालकृष्णांचा आवडता. कोण? नारद. ज्याची श्रीकृष्ण आवडे सर्वथा, ज्यांना भगवान गोपालकृष्ण अतिशय प्रिय आहेत असे नारद, देवर्षी नारद. आणि त्या नारदांनी ही सूत्र रचली. म्हणून इदं भागवतम नाम यनने भगवतो दितम संग्रहायम विभूती नाम त्वमेत विपुली कुरु. भागवतामध्ये असं वर्णन आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय प्रल्हादाला दिला ना जप, आणि त्याचा 6 महिने फक्त हा जप केला आणि भगवान गोपालकृष्ण भगवंत प्रकट झाले. म्हणजे उद्धरून करण्याकरता देवर्षी नारदांचा की समोरच्या जीवनाचं कल्याण करावं या गोष्टी करता नारदांचा जन्म. ददाति नारं ज्ञानञ्च बालकेभ्यश्च बालकः, जाति स्मरो महाज्ञानी तेनायं नारदभुः. जय जय रघुवीर. ददाति नारं ज्ञानञ्च, नारं म्हणजे नरसमूह, मनुष्याचा समूह. ददाति नारं ज्ञानञ्च बालकेभ्यश्च बालकः, म्हणजे लहान मुलांना, म्हणजे ध्रुव आणि प्रल्हाद ही लहान मुलं, ह्या लहान मुलांना जो भक्तीचं महात्म्य सांगतो असा नारद, ज्यातील महायस्य म्हणजे आधीच्या पूर्वजन्मातील स्मृती ज्याला आहे तो नारद. ददाति नारं ज्ञानञ्च बालकेभ्यश्च बालकः, ज्याती स्मरो महात्म्यानी तेनायं नारदं, त्याला नारद असं म्हणतात. आणि अशा नारदांनी भक्तीचं पहिलं सूत्र रचलं. कुठलं पहिलं सूत्र? रोज एक एक सूत्र आपण बघायचे. त्यातलं आजच्या पहिल्या दिवशी करता पहिलं सूत्र अथातो भक्तिं व्याख्यात्या महा, आता म्हणून भक्तीची व्याख्या करू, असा मराठीत अर्थ आहे. अथातो भक्तिं व्याख्यात्या महा हे संस्कृत वचन. त्याचा अर्थ काय? आता म्हणून भक्तीची व्याख्या करू अशी प्रतिज्ञा नारद करतात. अथ या शब्दाचा अर्थ काय होतो? अथातो म्हणजे 2 पद आहेत. अथातो या शब्दामध्ये 2 पद आहेत. अतिशय काळजीपूर्वक ऐका बरं. अथातो या शब्दामध्ये 2 पद आहेत, अथ आणि अतः. अथ अधिक अतः बरोबर अथातो. अथ म्हणजे काय तर जेव्हा सृष्टीच्या प्रारंभी भगवान महाविष्णूंच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली आणि भगवान ब्रह्मदेवांच्या कंठातून 2 शब्द बाहेर पडले. कुठले? अथ आणि ओंकार. आणि म्हणून संगीत क्षेत्रामध्ये सुरुवातीला ओंकार ओम लावला जातो. त्याचं कारणच आहे अथ आणि ओम, ओंकार असे 2 शब्द बाहेर पडले आणि म्हणून ते मंगलवाचक मानले जातात. म्हणून अथातो भक्ती व्याख्यात्यामा, त्यामधला अथातो मधला अथ हे पहिलं पद आपण बघतोय बरं. आणि त्यानंतर अतः. अथ या शब्दाचे अनेक अधिकार आहेत, अनेक अर्थ आहेत. अधिकार, अनंतर आणि आरंभ यामधला नारद सांगतात की मला जो पचलेला अर्थ आहे, उचलेला अर्थ आहे तो म्हणजे आरंभ. कुठल्याही गोष्टीचा आरंभ करणं म्हणजे अथ. असं सांगायचं कारण का तर अथातो धर्म जिज्ञासा असे अनेक ग्रंथ अथातो या शब्दावरून निर्माण झाले.
आणि म्हणून असं. आणि पुढचं पण अतः. अतः म्हणजे अतः प्रयोजनात किंवा अतः कारणात असे दोन वचनं त्यामध्ये सांगितली. अतः कारणात म्हणजे ह्या कारणासाठी आणि अतः प्रयोजनात म्हणजे या प्रयोजनासाठी. कुठल्या कारणासाठी आणि कुठल्या प्रयोजनासाठी असा मुद्दा आहे. कुठल्या कारणासाठी तर पूर्वीच्या काळी भक्ती ह्या शब्दाचा अनेक प्रकारे विपर्यास केला गेला की भक्ती म्हणजे काय. तर भक्ती म्हणजे काहीतरी बाह्यांगाने केलेल्या अनेक गोष्टी म्हणजे भक्ती. काहीतरी भस्म लावायची आणि जगभर फिरत बसायचं म्हणजे बाह्यांगाला भक्ती विचित कुठल्याही गोष्टीला भक्ती समजत होते. आणि म्हणून ह्या कारणासाठी म्हणून अतःच कारणात आणि अतःच प्रयोजनात म्हणून ही पहिली प्रतिज्ञा केली. अथातो भक्ती व्याख्यास्यामः. व्याख्यास्यामः म्हणजे व्याख्यास्यामः अशी संधी आहे. वि म्हणजे विशेष रूपाने आणि ख्यास्यामः म्हणजे योग्य रूपाने योग्य प्रकारे. आणि म्हणून ही पहिली प्रतिज्ञा नारदांनी केली की अथातो भक्ती व्याख्यास्यामः. आणि ही पहिली प्रतिज्ञा केल्यानंतर जे पहिलं लक्षण भक्तीचं सांगितलं म्हणजे सूत्र दुसरं हे काय हे आपण उद्याच्या कीर्तनामध्ये सूत्र 2 यामध्ये विचार करायचा आहे. पण त्याआधी आपण एक दृष्टांत बघायचा की बहु सांगले नाम या राघवाचे. की जीवनामध्ये आपण सुख दुःख या गोष्टीचा विचार करतो. नारद सांगतात जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी या सूत्रांचा आपण वापर करा. जशी प्रतिज्ञा मी माझ्या जीवनाची केली या नारद भक्तिसूत्र ग्रंथाची केली तशीच आपणही आपल्या जीवनाची एक प्रतिज्ञा करा. तसं बघितलं तर वयाच्या 55 ते 58 मध्ये दशरथ राजाच्या सुद्धा पोटी दुःखच आहे. हो दुःखच होत. पण दुःख असताना सुद्धा श्रावण बाळाच्या आई वडिलांनी जो शाप दिला की पुत्र शोकाने मरशील त्यानं व्यतीत झालेला दशरथ वसिष्ठ गुरुजींकडे आला आणि वसिष्ठांनी सांगितलं की तुझे आता वाईट दिवस संपले चांगले दिवस आणि तेव्हा दशरथांनी विचारावं कसं काय. तो शाप जो होता की पुत्र शोकानं मरशील म्हणजे त्याआधी तुला पुत्र प्राप्ती आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही दशरथा. आणि मग दशरथ राजांनी ऋषशृंग मुनींना बोलावलं आणि पुत्र कामेष्टी यज्ञ केला. तो जो प्रसाद इतक्या मनोभावे हा यज्ञ केला की तो यज्ञ केल्यानंतर अग्निनारायण प्रकट झाले आणि त्यांनी पायस पात्र खीर दिली. आणि तो प्रसाद ऋषशृंग मुनींनी सांगितलं की हा आपल्या तीनही राण्यांना दिला आणि मग पुत्रप्राप्ती झाली. ती पुत्रप्राप्ती झाल्यानंतर जीवनामध्ये ते सार असतं दोनही साथीदार असेच बसले थोडं काही पद झालं पाहिजे म्हणून ते पद ठेवतो आणि पूर्वरंग थांबवतो. की ह्या जीवनामध्ये त्या भगवंताचं राम जन्माला आले लक्ष्मण जन्माला आले भरत शत्रुघ्न हे जन्माला आले आणि ह्यानंतर त्या जीवनाचं सार खरं कळलं. अनेक जण अभंग भजनांमधून गातात. कोकणामध्ये प्रसिद्ध अभंग आहे अजित कडकडे यांचा.
फूल पूर्वाशम तुला प्रिय भावे लाल फूल पूर्वाशम तुला प्रिय भावे लाल फूल पूर्वा शमी तुला प्रिय भावे अष्टगंध सिंदूर परुणी 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 तुला प्रिय भावे तुझा जन्म चिरुते माझा तुझा जन्म चिरुते माझा तुझा जन्म चिरुते माझा चंदनापरी सगुण रूप सावी देवा देवता तरी शब्द रूप घेऊन साधे गीत तू बनावे शब्द रूप घेऊन साधे गीत तू बनावे शब्द रूप घेऊन साधे शब्द रूप घेऊन साधे गीत तू बनावे नाद मधुर तारा संगे स्वरांची प्रभावे नाद मधुर तारा संगे स्वरांची प्रभावे कान घेता मधुरी कान घेता मधुरी कान घेता मधुरी पुढे कान झाली पाहिजे कान घेता मधुरी कान घेता मधुरी पूत चांदरी सगुण रूप सावी देवा देवता तरी सगुण रूप सावी देवा देवता तरी सगुण रूप सावी देवा देवता तरी देवता तरी देवता तरी प्रभु रामचंद्र भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ समर्थांना सांगायचंय की जीवनामध्ये त्या रामाचं भजन करा त्या रामाचं नाम घ्या त्याचं स्मरण करा चिंतन करा आणि मग त्या रामनामाचं चिंतन केल्यानंतर जीवनामध्ये सुखाचा वर्षाव इतका होईल आनंदाला पारावर उरणार नाही असं समर्थ सांगतात आणि म्हणून त्या भक्तीचं दुसरं सूत्र ऐकण्याकरता आपण उद्याच्या कीर्तनामध्ये पूर्वरंगामध्ये विचार करायचा आहे तो ह्या भक्तीचं सूत्र कुणी आचरलं आणि कोणाच्या जीवनाचा कायापालट झाला हे आपण आख्यानामध्ये ऐकायचं म्हणून पूर्वरंगामध्ये आमचे समर्थ सांगतात गमपनी साधी परम गमनी पमग
गमपनी साधी गमनी पमग बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे राघवाचे या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे अतिसाची रे स्वल्प सोपे सुखाचे अतिसाची रे स्वल्प सोपे सुखाचे बहु चांगले नाम या राघवाचे बहु चांगले नाम या राघवाचे या राघवाचे या राघवाचे जय जय रघुवीर
सगळ्यांनी एकमुखाने टाळ्या वाजवून भगवंताचं नाम घ्यायचं. रघुपती राघव राजा राम पंडित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पंडित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित 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 पावन सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. कुंडली कावळे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांनी श्लोक म्हणायचा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जय जय रघुवीर समर्थ. प्रसंग असा रामायणामध्ये घडली ही कथा. विश्वामित्रांच्या समोर अनेक शिष्य बसले आणि त्या अनेक शिष्यांमध्ये दोन मुख्य शिष्य समोर बसले. दशरथ नरेश दशरथ त्यांचा पुत्र राम आणि लक्ष्मण असे दोन पुत्र समोर बसले. कशा करता विश्वामित्रांनी ह्या पुत्रांना घेऊन गेले तर आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे, त्यामध्ये मी शिरत नाही. परंतु यज्ञ रक्षणाकरता अनेक विघ्न विश्वामित्रांना येत आणि ती विघ्न निवारण करण्याकरता यज्ञाचं रक्षण करण्याकरता प्रभू रामचंद्रांची नियुक्ती केली
आणि म्हणून प्रभू रामचंद्र सुद्धा जाणार, म्हणजे लक्ष्मण सुद्धा जाणार. लक्ष्मण म्हणतो की माझी सेवा करण्याचा हा जन्म मला रामामुळे मिळालाय. शेष हो, शेषरूपी लक्ष्मण. लक्ष्मण सांगतो की माझा जन्मच रामाची सेवा करण्याकरता आहे, त्यामुळे राम जिथं जिथं असेल त्याच्या पाठून हा लक्ष्मण जाणार. आणि म्हणून दशरथ राजे सांगत होते, जो शाप दिलेला होता तो आठवत होता सारखा की पुत्र शोकाने मरशील, पुत्र शोकाने मरशील. त्या भीतीनं रामाला कुठेही पाठवत नव्हते. परंतु वसिष्ठ सांगतात, दशरथा तुझ्या पुत्राला तो अजून ओळखलं नाही. प्रत्यक्ष भगवान महाविष्णूंनी जन्म घेतलाय. बरं, प्रत्यक्ष भगवान महाविष्णू तू अजून ओळखलेला नाही. आणि म्हणून असं न करता विश्वामित्रांची जी आज्ञा आहे त्या आज्ञेला तू आता सोडून जाऊ नकोस. बरं, जे तू वचन दिलं होतं, रघुकुळाचं वचन दिलं होतं विश्वामित्रांना की जे तुम्हाला हवंय ते मी देईन, आणि आता पाठी फिरून चालणार नाही. विश्वामित्रांनी सांगितलंय, ज्येष्ठ तुझा पुत्र मला सगळ्यांना माहिती. आणि म्हणून प्रभू रामचंद्र निघाले त्यांच्या पाठून. लक्ष्मण ताडका वध, सुभावचा वध, मारीच असे अनेक वध करून या सगळ्या शिष्य वर्गांमध्ये बसलेले हे मुख्य दोन शिष्य समोर राम आणि लक्ष्मण. आणि अशातच एक प्रसंग घडला. कवी वर्णन करतात. काय प्रसंग घडला? सगळे शिष्य बसले अनुग्रह घ्यायला. त्यामध्ये रामही आहे, लक्ष्मणही आहे. क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेले दोन वीर पुरुष. अनुग्रह घेण्याचा अधिकार प्रत्येक शिष्याला असतो. आणि अशातच एक प्रसंग घडला. पत्र घेऊनी पत्र घेऊनी राजदूत पत्र घेऊनी राजदूत आला. पत्र घेऊनी पत्र घेऊनी राजदूत आला. आमंत्रण ते हो, आमंत्रण ते हो, आमंत्रण ते काजी मंगला. आमंत्रण ते हो, आमंत्रण ते काजी मंगला. पत्र घेऊनी पत्र घेऊन पत्र घेऊन राजदूत आला. राजदूत कुठून आला? हा राजदूत कोणाचा होता? तर मिथिला नरेश, राजा जनक याचा हा राजदूत होता. आणि तो दूत आला. कशा करता आला? हो, पत्र घेऊनी हो, आमंत्रण ते हो, आमंत्रण ते गौतमाश्रमा. आमंत्रण ते, आमंत्रण ते गौतमाश्रमा. आमंत्रण ते. हे दिंडीचे स्वर आपण अनेक प्रकारचं ऐकतो. हे स्वर कुठून आले? पण हे पहिली कीर्तन असले पण काही चाली अशा सुद्धा बनलेल्या असतात. तोच चंद्रमा तीच चैत्र यामिनी. पुढचं काही कीर्तनात म्हणता येत नाही. आमंत्रण जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी. पुढे काय वाट लावते कोण म्हणाल? आमंत्रण ते, आमंत्रण ते काठी नंदना. जाऊन मिळूनी हो, जाऊन मिळूनी मी
कसा स्वयंवरा पत्र घेऊन अवधूत चिंतन श्री गुरुदेव. राजदूत आला, पत्र विश्वामित्रांच्या हातामध्ये दिलं. विश्वामित्रांनी त्या राजदूताचा योग्य तो सत्कार केला आणि पाठवून दिला. आणि ते पत्र तो लकोटा उघडला, पत्र वाचलं आणि पत्र वाचून झाल्यानंतर डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. राम विचारतात, गुरुजी, मिथिला नगरीवरती काही संकट आहे का? मिथिला नगरीवरती काही संकट आहे का? आपल्या डोळ्यातून पाणी आलं, काही संकट आहे का? राजे विश्वामित्र सांगतात की समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातून आलेले अश्रू हे प्रत्येक वेळी दुःखाश्रूच असतील असं नसतं. माझ्या एका डोळ्यातून सुखाश्रू आले आणि दुसऱ्या डोळ्यातून दुःखाश्रू आले. हे कसं बरं? पत्र वाच, पत्र वाच. त्या पत्रामध्ये काय लिहिलंय? ती काही साधी पत्र होती का आतासारखी पुरुषानं लिहिली, शीतानं लिहिली, कशाचा कशाला बघता? संस्कृत पत्र राजा जनकाने लिहिलेलं ते पत्र कसं होतं? वाचलं. स्वस्तिश्री रूप्यजु सामा सर्व मयमूर्ते सकल शास्त्राभिज्ञ त्रिकालज्ञ तपश्चक्रवर्ती अग्निहोत्रादिकर्म कुशल वैदिक तंत्र मार्ग प्रवर्तक विद्वन्मुकुटमणे श्री विश्वामित्राख्य राजर्षी वर्य अत्र भवत् अनुग्रहेण कुलपरंपरा पालित मिथिलाख्य भक्तेन कृत अनंत प्रणामो जनको निवेदयत्. आपल्याला वाटलं झालं पत्र? नाही, हा मायना होता. पत्र करा पुढे. अस्त्यानंतरम अवधार्यता माघाती तृतीया हस्तेन्दु निते काले भवत् आशीर्वचने अस्मिन् निलये भूहृदयगर्भ संजातायाः सुगुणवर्ग करायाः नितांत प्रेमणा सौभाग्यकांक्षिण्या कुलनंदिन्या जानक्याः श्रीमद् उमारमण दत्तचापे जनतयोर्गो यत्तस्मै यै घोषितः पणः. जय जय रघुवीर समर्थ. असं पत्र. पत्राचा अर्थ थोडक्यात आपल्याला सांगतो. स्वस्तिश्री ऋग्यजु सामा सर्व चारही वेदांत मूर्तिमंत रूप असणारे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचं मूर्तिमंत रूप असणारे, सकल शास्त्रज्ञ सगळ्या शास्त्रांमध्ये ज्ञात असणारे, त्रिकालज्ञ तीनही काळांचं ज्ञान भूत, वर्तमान आणि भविष्य, तपश्चक्रवर्ती तपस्वींमध्ये चक्रवर्ती असणारे, अग्निहोत्रादी कर्म कुशल अग्निहोत्रादी कर्मामध्ये कुशल असणारे आणि त्याचा उपदेश करणारे, वैदिक तंत्र मार्ग प्रवर्तक वैदिक मार्गाने करणारे श्री विश्वामित्राख्य राजर्षी वर्य अत्र भवत् अनुग्रहेण कुलपरंपरा पालित मिथिलाख्य भक्तेन कृतानंत प्रणामो जनको निवेदयत्. असे विश्वामित्र यांच्या अनुग्रहाने पावन झालेला मी जनक आपल्याला सादर नमस्कार करतो. असा हा मायना. आणि ह्यानंतर पत्रामध्ये काय लिहिलंय? अस्त्यानंतरम, म्हणजे ह्यानंतर अवधार्यता माघाती माघ महिन्यामध्ये हस्त नक्षत्रावरती सोमवारी हस्तेंदु मिते काले भवत् आशीर्वचन म्हणजे तुमच्या आशीर्वादाने अस्मिन् निलये भूहृदय गर्भ संजाताया जमिनीमध्ये मिळालेली मला माझी मुलगी जानकी श्रीमद उमारमण दत्तचापे म्हणजे जानकीचा विवाह, त्या विवाहाकरता दत्तचापे, दत्त म्हणजे दिलेलं, उमारमण भगवान शंकर, भगवान शंकरांचं ते शिवधनुष्य, ते शिवधनुष्य दत्तचापे, दत्त म्हणजे दिलेलं, ते दिलेलं कुणी दिलं? भगवान शंकरांचं भगवान परशुरामांनी दिलं होतं. ते दत्तचापे गुणदैवटपो यत्तस्मै यै घोषितः पणः. त्याला प्रत्यंच्या लावेल, गुण चढवेल, त्याच्या गळ्यामध्ये सीता वरमाला घालेल. ह्या करता आपण यायचं आहे. राम म्हणतात हे तर आनंदाची, हे आनंदाची वार्ता आहे. विश्वामित्र सांगतात रामा, ह्या पत्राचं कारण हे आनंदाश्रू सुखाश्रू आहेत आणि दुःखाश्रू म्हणजे रामा तुम्ही आमच्या बरोबर याल की नाही या विवंचनेने आम्हाला दुःख झालं, दुःख झालं. तुम्ही आमच्यासोबत याल की नाही असं विश्वामित्रांना का वाटलं बरं?
तर राम समोर सांगतात, गुरुजी आम्ही क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेले, आमंत्रण मिळाल्याशिवाय कसं जाणार, आमंत्रण मिळाल्याशिवाय कसं जाणार. तेव्हा विश्वामित्र सांगतात, रामा तुम्ही आम्हाला आमचे गुरु म्हणता, हे काही विचारणं झालं का गुरुजी, तुम्हीच आमचे गुरु. मग हा नियम लक्षात घे की गुरुला जर आमंत्रण असेल तर शिष्याला वेगळं आमंत्रण लागत नाही. बरं, जय जय रघुवीर समर्थ. गुरु सोबत शिष्य कधीही कुठल्याही वेळी जाऊ शकतो. आणि म्हणून प्रभू रामचंद्र, लक्ष्मण उजव्या हाताला विश्वामित्र सिद्ध झाले, विश्वामित्रांच्या बाजूला राम, बाजूला लक्ष्मण. सूर्य आणि चंद्राची जोडी की काय ती तयार झाली. म्हणजे वाटेमध्ये भूक लागू शकते. क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेली मुलं ताकदही तशी होती. वाटेमध्ये भूक लागू शकते आणि म्हणून जाता जाता दोन विद्या शिकवल्या. मह्यमरबलाति बल, मह्यमरबलाति बल, विद्या दे श्रुतुषार्थी हरणार्थ. मह्यमरबलाति बल, मह्यमरबलाति बल, विद्या दे श्रुतुषार्थी हरणार्थ. दोन विद्या जाता जाता शिकवल्या. बला आणि अतिबला म्हणजे क्षुधा आणि तृषा, जे तहान आणि भूक लागूच नाहीये याकरता विद्या शिकवला. आता गुरु कृपावंतनी जाता जाता विद्या दिली. आणि असं जाता 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 राम आहे, लक्ष्मण आहे, विश्वामित्राचे तिघही जाता 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 काय प्रसंग घडला. विश्वामित्रे प्रावृत्काले, विश्वामित्रे प्रावृत्काले, विश्वामित्रे प्रावृत्काले, गौतम जाया मरुभूमी प्रति गौतम आले, मरुभूमी प्रति गौतम आले, श्रीरामा रघुराय विश्वामित्रे. काल कुठेतरी बघितलं ओळखल्यासारखी वाटत. ईश्वराला लेशमिये जय, ईश्वरा विश्वामित्रे प्रावृत्काले. ही खरी साखी आहे बरं. पण खरी साखीची चाल कशी हो. ती खरी साखी ती कीर्तनाची नव्हे, आयात केलेली आहे बरं, आयात. कारण साखीची चाल आपल्या कोकणातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. सगळ्यांना कोकणातल्या लोकांना साखीची चाल माहिती आहे. विश्वामित्रे प्रावृत्काले. हा जो वरचा स्वर आहे, हा स्वर लावल्यामुळे ही आपली वाटते बरं. तो जर स्वर काढून टाकला तर कुठल्या घरातून आधी लगेच समजेल. विश्वामित्रे प्रावृत्काले, करुणा मेघशान, गौतम जाया मरुभूमी प्रति आणि रघुराजी. असं ही खरी चाल बरं. कीर्तनामध्ये ख्यालाच्या गायकीपासून ते तमाशाच्या पदापर्यंत हे सगळं वापरलं जातं बरं का. म्हणजे ह्याचा अर्थ कीर्तन म्हणजे गाणं नव्हे, कीर्तन म्हणजे तमाशा नव्हे, कीर्तन म्हणजे कीर्तनच. आणि समोर विश्वामित्रांच्या सोबत राम लक्ष्मण जात आहे. आणि अशामध्ये काय घडलं. पडका असा वाडा, त्या वाड्यामध्ये सगळ्या जीर्ण अशा वस्तू आपण म्हणता येईल.
इतका सुंदर परिसर होता, परंतु त्यामध्ये सुंदर म्हणावं तर एकीकडे दुःखही व्हायचं. राम म्हणतात तिथं पशु नाही, पक्षी नाही, झाडं नाही, काही नाही, एक भला मोठा दगड तिथं पडलेला दिसतो. हे काय आहे? विश्वामित्र सांगतात, रामा आपण खरे जाणता आहात, परंतु जर माझ्याच मुखातून आपल्याला हे जर ऐकायचं असेल तर मी ते सांगतो, ऐका. गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या, अहिल्या ही ब्रह्मदेवांची मानस कन्या. अहिल्या ही सौंदर्यवती आणि गुणवती होती. स्त्रीचं वर्णन कीर्तनात करत नाही बरं, शृंगारदास कीर्तनाला परिचय हे आमच्या गुरुंनी सांगितलं. म्हणून एका वाक्यात काय सांगायचं, सौंदर्यवती आणि गुणवती अशी ही अहिल्या की जिच्यावरती अप्सरा सुद्धा फिक्या पडायच्या, असं तिचं सौंदर्य. ब्रह्मदेवाला सगळे सांगायचे की अहिल्या ही माझी बरं. आणि म्हणून ह्या सगळ्या संतापाला कंटाळून ब्रह्मदेवाने सांगावं की अहिल्याशी जर लग्न करायचं असेल तर जो कोणी पहिली पृथ्वी प्रदक्षिणा घालेल त्याच्या गळ्यामध्ये ती वरमाला घालेल. आणि म्हणून सगळे देव निघाले पृथ्वी प्रदक्षिणा घालायला. ही वार्ता मृत्यू लोकांमध्ये, सगळ्या स्वर्ग लोकांमध्ये, सगळ्या लोकांमध्ये समजली. आणि मृत्यू लोकांमध्ये असणारे गौतम ऋषी, गौतमांनी हे ऐकलं. आणि गौतम ऋषी स्नानावरून येत असताना वाटेमध्ये गाय आणि वासरू, आपल्याला सगळ्यांना हा प्रसंग माहिती आहे, एक नाही 3 प्रदक्षिणा घातल्या, 3 प्रदक्षिणा. आणि थेट ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवांच्या पाशी निघाले. लग्न लागलं. कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मेन महत्वाचा मुद्दा हा नाहीये. मुद्दा हा आहे, लग्न झालं. लग्न झाल्यावरती देवांचा देव इंद्र यांना राग आला. इंद्र म्हणतो, अहिल्या ही खरी माझी, परंतु गौतमाने ती पळवली, त्याचा सूड उगवल्याशिवाय मी राहणार नाही. आणि म्हणून इंद्रदेवाने एके दिवशी काय करावं, गौतम ऋषी जेव्हा स्नानाकरता म्हणून बाहेर पडले तेव्हा गौतमांचं रूप घेऊन, तंतोतंत रूप घेऊन अहिल्याच्या दरवाजाच्या इथं आले. हे प्रिय अहिल्ये, हा गौतम तुझ्याकरता आलाय. अहिल्याला वाटावं की आत्ताच गौतम माझे पती, माझे यजमान आत्ताच गेले स्नानाकरता, हे लगेच कोण आले. परंतु गुरुचरित्रातले काही संदर्भ आहेत, हे कीर्तनात मांडता येत नाही. आणि त्यांनी ते कारण सांगितलं की कशाकरता मी आलो. त्यानंतर किती वेळ गेला काही कळलं नाही. आश्रमाचं दार बंद. थोड्या वेळानं गौतम ऋषी प्रगटले. गौतम ऋषी प्रगटतात. गौतम ऋषी म्हणतात, हे दरवाजा बंद का. असं म्हणताना कळलं इंद्रदेवांना की गौतम ऋषी आले. इंद्रदेव जे प्रगट झाले ते मूळ रूपातच प्रगट झाले, पळाले, हे स्वर्ग लोकांमध्ये गेले. आणि अहिल्याला बघितलं. अहिल्या म्हणते, माझी चूक झाली नाथ, माझी चूक झाली, माझी चूक झाली. गौतम सांगतात की तुझं शील हरण झालं, तुझं शील हरण झालं. म्हणून तू आतापर्यंत अहिल्या म्हणजे सुशीला होती, परंतु तुझं शील हरण झाल्यामुळे तू आता तुझी शिला होईल. म्हणून पूर्ण अशी एक कसा भाग दगड होळायला लागली. आणि त्यानंतर अहिल्या सांगते की इतका शाप मला का दिला तो, मला काहीतरी उशाप द्या, उशाप द्या. त्यावर गौतम ऋषी म्हणतात की माझ्या मुखातून जो शाप गेला ते विधी लोकच होतं, विधी लिखित होतं, परंतु त्याकरता मी तुला उशाप देतो. बाकीच्या दगडाला नाही ते मी तुला देतो, अंतःकरण देतो. ते अंतःकरणानं प्रभू रामचंद्रांचं नाव घे. राम वाकडी वाट करून येतील आणि तुझा उद्धार करून जातील बरं. आणि त्या दिवसापासून श्रीराम श्रीराम श्रीराम, आणि त्याच जागी प्रभू रामचंद्र आले. आणि गौतमांनी सांगावं, माफ करा, विश्वामित्रांनी सांगावं की रामा, तुझं चरण रज धूळ की बाजूला सारून तुझं चरण हे तिला लाव. चरण रज, आपलं चरण रज पादुका काढल्या आपल्या पायामधल्या,
ती धूळ थोडीशी झटकली. धूळ झटकली म्हणजे काय, तिला कौमार्य प्राप्त केलं. बरं, तसा अर्थ आहे. आणि चरण लावलं, अहिल्या मुक्त केली रमाने, जय जय रघुवीर समर्थ. आणि जेव्हा अवताराची प्रगट होण्याची वेळ आली तेव्हा गौतम ऋषीचे हिमालयामध्ये तपश्चर्या करता गेले होते. ते आले आणि सुखी संसार त्यांचा सुरू झाला आणि तिला मुक्ती मिळाली. तर अहिल्याचं असं सगळं होऊ शकतं का आपल्या आपण तर मनुष्य आहोत, नक्कीच मनुष्य आहोत, परंतु मनुष्याने मनुष्याशी मनुष्याप्रमाणे वागणे हे तत्व जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आपण फक्त टी-शर्ट घालायचं बिन ह्युमन म्हणून, परंतु ते जीवनामध्ये आचरायचं नसेल तर काय उपयोग आहे. मुद्दा हा आहे की जीवनामध्ये भगवंताचं रामनाम घेतल्यानंतर जसं अहिल्याचा उद्धार झाला तसाच तुमचा आमचा हो, ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करायची, प्रभू दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना करायची. आणि असा अहिल्य उद्धाराचा कृतार्थ सोहळा आटपून ह्यानंतर राम लक्ष्मण कुठे गेले ते आपण ऐकण्याकरता उद्याच्या कीर्तनामध्ये आपण या. उद्याचं सीता स्वयंवर हे आपण पुढच्या आख्यानामध्ये बघायचं. म्हणून मूळ भंगामध्ये आमचे समर्थ काय
परे मन झाले उमन निपुकळाची झाली प्रवण एका जनात निश्चित ध्यान चिंता जय देव जय कालिंगुतांग गंडोदान पाई प्रेमे अजन्य आनंद मोचन भावे वाळी मने नवा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्यावरणं त्वमेव सर्वं भवति त्वमेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा वेदात्मना वा सर्वं जगतं परस्मै हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपरेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ सुखी सगळ्यांना ठेव देवराया मागणे हे आमुते तुझ्या पाया ठेव शेत करी सदा हा खुशाल तरी मागू ते आम्हाला मिळेल नको आमचा सोबती कुणी उपाशी नको आमचा सोबती कुणी आधाशी नको कपड्यांची कुणालाही वाण मिळो सर्वांना पुरेसे मकान दिवापतीला कधी न पडो खंड आयुला भोगर धन्याला उदंड जय जगदंबो जयोस्तु अंबा माता की जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोर